थोडंसं स्वतःवर प्रेम करायला काहीच हरकत नाही आहे. बघा, प्रत्येक स्त्रीच्या स्वयंपाकघरात असा एक हेल्दी डब्बा नक्कीच असायला हवा. तुम्हाला जर हार्मोन्स इनबॅलेन्स असेल, केसांच्या तक्रारी असतील, हाडांची दुखणी असेल, पिरियड्समध्ये अनियमितता असेल किंवा पिरियड्स आले रेग्युलर तरी पाहिजे तसा रक्तस्राव होत नसेल, तर फक्त आहे ना दररोज हा एकच लाडू खायचा. त्यासाठी मी हळीव वापरलेली आहे आणि पुढे पुढे तुम्हाला समजत जाईल की मी काय काय वापरते. हळीव काय करायचे, लाडू करायच्या अगोदर आहे ना 2 तास हळीव भिजत ठेवायची. हळीव भिजते तोपर्यंत मी थोडंसं काहीतरी खाऊन घेते, म्हणजे बनवायला एकदम उत्सुकता येऊन जाईल मला. तर आहे ना, हळीवाचे भरपूर असे फायदे आपणाला माहिती आहेत. हे एकदम पौष्टिक लाडू आहेत. बघा, यामध्ये आहे ना भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, त्याचबरोबर प्रोटीन्स, विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर मी ते आहे ना ओला नारळसुद्धा वापरलेला आहे. यात मी जवस पण वापरलेला आहे. जवसामध्ये भरपूर प्रमाणात आहे ना ओमेगा 3 असते. तुम्ही तिळाचाही वापर करू शकता. बघा, जवस आणि तीळ हे आपल्या स्किनसाठी आणि केसांच्या वाढीसाठी खूप छान आहेत. आणि आपणाला एवढं तर पूर्णच माहिती आहे की सर्व प्रकारचे सीड हे शरीरासाठी खूप छान असतात. तर मी ते आहे ना पंपकिन सीड्स पण वापरले आहेत. तुम्ही याच्यामध्ये मखाण्यांचा वापर करू शकताय, काजू बदामचा वापर करू शकताय. तर मी याच्यात एक काजू बदाम आणि मखाणे काही यूज केले नाहीत. तर आहे ना माझे काजू बदाम आणि मखाण्यांची प्रोटीन पावडर ही मी सेपरेट बनवलेली आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ॲड करत नाही. तर तुम्ही यामध्ये नक्की तुम्ही मखानी आणि काजू बदामही ॲड करू शकताय. तर हे लाडू बनवण्यासाठी मी गूळ वापरणार आहे. तुम्ही ते गुळाची पावडरही वापरू शकता. आता गुळाची पावडर आपल्याला इझिली मार्केटमध्ये भेटून जाते. तर मी या लाडूंसाठी ओला नारळ वापरलेला आहे. तर तो नारळ आहे ना मी छान असा खरपूसपणे भाजून घेतलेला आहे, ज्याने लाडू खराब होणार नाहीत. आणि हे लाडू आहे ना फ्रीजमध्ये जर ठेवले तर 20 दिवस नक्कीच राहणार आणि वरती जर ठेवले तर तुमचे लाडू हे 10 दिवस नक्कीच टिकणार आहेत. तर हे सर्व गुळ वितळला की मी नंतर एक 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 मिश्रण टाकून तुम्ही पाहिलं, जोपर्यंत एकदम छान असं सेट होत नाही तोपर्यंत ते आपण परतून घ्यायचं आणि नंतरनं छान असे लाडू बांधून घ्यायचे. तर एकदम छान टेस्ट. हळीवामुळे आहे ना, कोणाला हळीवा आवडेल नाही आवडेल सांगता येत नाही, पण मला तर खरंच खूप छान वाटली याची टेस्ट. तुम्ही नक्की आहे ना हे लाडू करून पहा, कसे वाटतात, याचा रिझल्ट काय येतो हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कोणी बनवणारच असेल तर त्यांनीही कमेंट करून सांगा की हो ताई, आम्ही लाडू बनवणार आहोत.